कोपरगाव बस डेपोच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले। या कामासाठी आमदार आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बस डेपो परिसराचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। कोपरगाव बस डेपो येथे आयोजित कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांनी भूमिपूजन करून कामास अधिकृत सुरुवात केली। या प्रकल्पामुळे बस डेपो परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहे। पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे आणि वाहतुकीला अडथळे यांसारख्या समस्यांवर या कामामुळे कायमस्वरूपी उपाय होणार आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी आमदार आशुतोष काळे यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक करत या कामामुळे बस डेपोचे रूपांतर आधुनिक सुविधायुक्त केंद्रात होईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी बस स्थानकाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत माजी आमदारांवर नाव न घेता निशाणा साधला आहे। डॉक्टराला नस ओळखता आली तर उपचार व्यवस्थित करता येते आणि लोकप्रतिनिधींना लोकांची गरज कळाली तर काम व्यवस्थित होते असे म्हणत आमदार काळेंनी माजी आमदारांवर टीका केली। प्रमाणे आपल्या बस डेपो आणि बस स्टेशन, बस स्टँड गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं काम होणं अपेक्षित होतं, पण ठीक आहे, आता लेट झालं। परंतु ते होत असताना बस स्टँडची गरज, प्रवाशांची गरज आणि एकंदरीत शहराची गरज किंवा नागरिकांची गरज हे लक्षात घेणं खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये अपेक्षित होतं। आज आपण डेपो आणि डेपोच्या परिसराचं काँक्रिटीकरण करतोय, परंतु मागच्या काळामध्ये ज्यावेळेस बस स्टँडचं काम झालं, मी डॉक्टर मुळे सरांचं जे काही नवीन हॉस्पिटल झालं त्यावेळेस म्हटलं होतं का डॉक्टरला नस ओळखता आली तर उपचार त्या ठिकाणी व्यवस्थित करता येतात आणि लोकप्रतिनिधीला जर लोकांची गरज कळाली तर त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करतात। आणि मग लोकांची गरज लक्षात न घेता झालेलं हे काम, याचं उत्तम उदाहरण हे बस स्टँड आहे। प्रवाशांचे हाल, व्यापाऱ्यांना कुठं संधी नाही आणि काँक्रिटीकरणाचा जर विषय केला आता तिथल्या खड्ड्यांमध्ये माझी गाडीचे व्हिडिओ काढून दाखवला, हे पाप कोणाचे हे खऱ्या अर्थाने लक्षात घेणं गरजेचं। आता ते होऊन गेलेले, आता शासनाचा त्याच्यावर खर्च झालाय, चूक फार मोठी होऊन गेलेली। आता 50 वर्ष म्हणजे जे काही कालावधी असतो शासनाच्या नियमाप्रमाणे इमारत कधी डिमॉलिश करावी किंवा निर्लेखित कधी करावी हे ठरलेलं आहे। मग त्यात विशेष बाब जर असेल तरच त्या ठिकाणी इमारतमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करता येतील, काहीतरी लोकांच्या गरजेप्रमाणे त्या ठिकाणी काम करता येईल। तो आताच्या घडीला ते फार अवघड आहे। म्हणून आपण सर्वांनी मला संधी दिल्यानंतर आपली गरज लक्षात घेता, डेपोच्या अडचणी लक्षात घेता आपण जे काही काम मंजूर करून आज ते प्रगतीपथावर आहे, या माध्यमातून दक्षिणेच्या बाजूला व्यापारी संकुलाचं काम चालू आहे आणि उत्तरेच्या बाजूला नवीन डेपोचं काम त्या ठिकाणी चालू आहे। एवढ्यावर न थांबता आता इलेक्ट्रिकल बसेस आलेल्या आहे, ईव्ही बसेस, त्याची गरज लक्षात घेता आपण चार्जिंग स्टेशनचं पण काम त्या ठिकाणी ते मंजूर करून आणलं। ते काम करत असताना अनेक अडचणी आल्या। कुठे मग ठेकेदार कुठे? स्टेशन, इलेक्ट्रिक स्टेशनचं काम करताना अनेक अडचणी तुम्हाला आणले गेले, ते काय तुम्ही बोलत नाही। इलेक्ट्रिक स्टेशनचं काम असेल, बस डेपोचं काम असेल किंवा ते काँक्रिटीकरणाचं काम असेल, असं सर्व मिळून 20 कोटीच्या वरचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे, त्याचं कामही चालू आहे।
आणि अतिशय चांगलं डेपो, म्हणजे अनेक वर्षांपासून या ठिकाणी कर्मचारी काम करत आहेत, अधिकारी या ठिकाणी आहे, त्यांना बसायला व्यवस्थित खोल्या नसतील, होते व्यवस्थित नव्हत्या, आणि या ठिकाणी बसचे जे काही मेंटेनन्स होतं, या मेंटेनन्स व्यवस्थित झालं पाहिजे. कारण शेवटी उद्या आपल्या राज्यातले प्रवासी या ठिकाणी बसमध्ये बसायला येणार आहे, त्या बसनी कुठेतरी जाणार आहे, आणि मग या बसचं जे काही मेंटेनन्स आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. बस कुठेही काही खोळंबा त्याच्यामध्ये झाला नाही पाहिजे, यासाठी ही सर्व व्यवस्था फार गरजेची आहे. हे सर्व लक्षात घेता आज हे काम प्रगतीपथावर आहे आणि पुढचा टप्पा काँक्रिटीकरणाचा आपण त्याचं भूमिपूजन आज करणार आहोत. आपण सर्वांनी जी काही संधी दिली त्या माध्यमातून जेवढे शक्य होतील, जेवढ्या आपल्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी काम करत आलेलो आहे आणि पुढे देखील काम करत राहणार आहे. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे प्रश्न मिटवायचे. भरपूर प्रश्न आहे, या सगळ्या मूलभूत गरजा आहेत. याच्या पुढे जाऊन आपलं प्रपंच, आपला रोजगार, यासाठी पण आपल्याला काम करायचं आहे. आपण काम करतोच आहे, पण अधिकचा रोजगार कसा निर्माण होईल, अधिकचे लोक या ठिकाणी आपल्या शहरामध्ये राहण्यासाठी कसे येतील. जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असलं, जर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित असलं, तरच लोक येतील, तरच उद्योग व्यवसाय येतील. ही गोष्ट तितकीच खरी आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ठीक आहे, कोणी म्हणाल डेपोमध्ये काही लोकांना यायचंय का? लोकांना जरी यायचं नसेल, परंतु जी काही बस या ठिकाणी मेंटेन केली जाणार आहे, रिपेअर केली जाणार आहे, त्याच्यामध्ये लोक बसणार आहे, त्यांनाही कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये ही काळजी त्या ठिकाणी डेपोच्या माध्यमातून घेतली जाईल, याची अपेक्षा आपल्या सर्वांकडनं असतेच. पुढेही अजून चांगल्या पद्धतीने काम होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण पाहतोय का आपण ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर व्यापारी संकुलचं काम झालेलं आहे आणि पुढे पण आपण एक मजला वाढवण्यासाठी मागणी केलेली आहे. ती मागणी लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण त्याचा पाठपुरावा मी करतोय. एक मजला अजून वाढला तर तिथं अजून काही लोकांना त्या ठिकाणी ऑफिसेस काढता येतील, तिथं काही पण होऊ शकेल. अशा पद्धतीने ते सर्व काम पुढे आपल्याला न्यायचं आहे. लिफ्टचं पण प्रोव्हिजन कसं करता येईल याचा पण आपण विचार करतोय, जेणेकरून दुसऱ्या मजल्यावर लोकांना जायला कुठली अडचण येणार नाही. ही सर्व गोष्ट त्या ठिकाणी व्यापारी संकुलामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित त्याला स्वरूप येईल याची मला खात्री आहे. तर आपण संधी दिलेली आहे, त्या संधीच्या माध्यमातून जेवढे शक्य होतील जास्तीत जास्त कामं आपण करणार आहोत, करत राहू, एवढंच या ठिकाणी सांगेल. आपण सर्वजण सुधारणा झाली, जरा बऱ्यापैकी संख्येने आपण मुद्दामून उपस्थित राहील आणि म्हणून आपले असेच सहकार्य, असेच आपलं पाठबळ मिळत राहील. म्हणजे आपण सर्वजण बरोबरच आहोत, कोण पाठीमागे आणि कोण पुढे नाही. आपण सर्वजण एकत्र राहून आपल्या कोपरगाव शहराचा, आपल्या कोपरगाव तालुक्याचा, मतदारसंघाचा विकास आपल्याला करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. जे काही काम या ठिकाणी होणार आहे याचं काम दर्जेदार होण्यासाठी आपले अधिकारी असतील, ठेकेदार असतील, यांनी सर्व प्रकारची काळजी घेऊन ते सर्व काम करावं. उष्णता फार आहे, पाण्याची व्यवस्था आपण बस स्टँडवर केलीच असेल, तरी एक बस स्टँडवर थोडं लक्ष राहू द्या. कोणी काही वाटलं तर लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची व्यवस्था आपण करा. उष्णता फार असल्या कारणाने आपल्याला सर्व जे काही नियम किंवा जे काही सूचना सरकारने केलेल्या आहे लोकांना आपण थोडंसं काळजीपूर्वक त्या ठिकाणी सांगावे, अशा प्रकारची विनंती करतो. आपण सर्वजण आल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या, आजच्या कामगार दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र. धन्यवाद.